मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पाचवड येथे ज्योतिबाच्या नावाने चांगवलाचा गजर करत गुलालाची उधळण करत श्री ज्योतिबा देवाचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दुपारी 4:30 वाजता वेजेगाव येथील श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक साहिल शेठ देवकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले। यावेळी देवस्थानचे सर्व विश्वस्त तसेच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। रथपूजन झाल्यानंतर ढोल, लेझिम, बँड, बँजो, डॉल्बीच्या तालावर रथाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। भवानी मातेचे दर्शन करून रथ मिरवणूक रात्री उशिरा मंदिराच्या आवारात परत आली। रथमार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली होती। प्रत्येक ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ देवाचे मनोभावे दर्शन घेऊन रथावर रोख रक्कम आणि नारळाची तोरणे अर्पण करत होती। याच दिवशी सकाळी होमहवन, पूजा, गजनृत्य आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आले। रविवारी दिनांक 4 रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत। शर्यतीच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे 51,000, 41,000, 31,000, 21,000, 11,000 आणि 7,000 रुपयांचे इनाम दिले जाणार आहे। तरी यात्राप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। पाचवड तालुका खटाव जिल्हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व टोकाला असणारे हे डोंगराळ वसाहतीतील गाव कधी वसाहत झालं आम्हाला सुद्धा माहीत नाही, परंतु आम्हा नवीन कार्यकर्त्यांनी आमची मनाशी इच्छा झाली की या ज्योतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करावा। या उद्देशाने आम्ही 2012 साली या ज्योतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला आणि तो आम्ही 13 साली दलित केला। 2013 साली 13 मे 2013 साली ज्योतिबाच्या मंदिराची मूर्ती स्थापना केली। 2014 साली पहिल्याच वर्षपूर्तीसाठी लोकांनी उत्साहानं भरभरून आम्हाला साथ दिली आणि पहिल्याच वर्षी आपण रथोत्सव करायचा या उद्देशानं रथोत्सवाची निर्मिती केली। 2015 पासून हा रथोत्सव अखंड चालू आहे। सर्वांच्या सहकार्यानं, येणाऱ्या भक्तांच्या सहकार्यानं आणि परगावच्या सहकार्य लोकांच्या अतिशय मोठ्या मनाच्या मदतीनं हे कार्य आम्हाला ज्योतिबा शक्ती देत आहे आणि तडीच नेत आहे। याबद्दल सर्व भक्तगणांचं, सर्व गावकऱ्यांचं आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व परिसरातील लोकांचं आम्ही मनापासून धन्य आहोत। मनाला असं वाटतंय की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे एक दिवस हातच द्यावे अशी दुबळी बाजू जोडी झालेली आहे। आम्हाला भरभरून दान मिळत आहे। फक्त आमच्याकडून कुठेतरी आम्ही अजूनही ज्योतिबासाठी कमी पडत आहे असं वाटतंय, पण या पुढच्या काळामध्ये अधिक जोमानं राहिलेलं कार्य, या परिसराचा विकास, या परिसरामध्ये असणारी 7 मंदिरं उभी करणार आणि यानंतर तो या परिसराला एक वेगळं स्वरूप येईल, एक आध्यात्मिक क्षेत्र बनवण्याचा आमचा निर्धार आहे। तो निर्धार श्री साहिल शेठ आनंदराव देवकर एक दानशूर व्यक्तिमत्व, श्री आनंदराव देवकर कैलासवासी आनंदराव देवकर एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून वेजेगाव आणि विटा परिसरात ओळखले जाते। श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक आणि त्यांचा लोकसेवेचा आणि समाजसेवेचा समर्थपणे वारसा सांभाळणारे नवनेतृत्व श्री साहिल शेठ आनंदराव देवकर यांचं यात्रा कमिटी पाचवड, महालक्ष्मी ग्रुप पाचवड यांच्यातर्फे सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आपल्या या ज्योतिबाच्या रथासाठी गेल्या वर्षी आपल्या या रथासाठी त्यांनी रथासाठी 5 किलो चांदीचा कळस आपल्या ज्योतिर्लिंग देवस्थान कमिटीच्या रथासाठी अर्पण केलेला आहे। त्याचबरोबर त्यांचं या यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गाडगे आणि संदीप गाडगे गोल्या या दोघांनी पुढे यायचं आहे। मंदिरापासून मुख्य चौकाने शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार, त्यानंतर स्टँड परिसरामधून गावाच्या डावीकडून पुराच्या परिसरातून मारुती मंदिराजवळ जाणार। मारुती मंदिरापासून भवानी मातेची मूर्तीची भेट घेणार, मंदिराची भेट घेणार। त्यानंतर मंदिरापासून पुढे येऊन गारुडी रस्त्याकडून खाली येऊन पुन्हा मंदिर परिसरासाठी शिवाजी महाराज चौकात येणार आणि त्यानंतर आतषबाजी झाल्यानंतर मूर्तीची पूजा, अर्चा आणि सांगता समारंभामध्ये आरती झाल्यानंतर त्याची सांगता होईल।
एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, पाचवड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।